अपरंपार स्वामी फिजिओथेरपी महाविद्यालयात 5वा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न. दिनांक 23 मार्च 2026 रोजी अपरंपार स्वामी फिजिओथेरपी महाविद्यालयाचा 5वा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात हॉटेल विट्स नांदेड येथे पार पडला. या समारंभाला महाविद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मान्य डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा, माजी सहकार मंत्री, संस्थेच्या अध्यक्षा मान्य रीतादेवी जयप्रकाश मुंदडा, प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र पाटील आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर क्रांतिकुमार डी, शिक्षकवृंद आणि कर्मचारीवृंद, विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारा त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी विद्यार्थ्यांनी घेतलेले शिक्षण समाजसेवेसाठी वापरावे असे आवाहन केले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी फिजिओथेरपी क्षेत्रातील वाढत्या संधीबाबत माहिती देत विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे कार्य करण्याचा सल्ला दिला. दीक्षांत समारंभात यशस्वी विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. संपूर्ण कार्यक्रम महाविद्यालयाच्या संचालिका डॉक्टर शारदा अजय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. या कार्यक्रमात उत्साह, अभिमान आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. मी रमेश भालेराव, ॲडमिनिस्ट्रेशन ऑफिसर म्हणून इथं 2018-19 पासून काम करीत आहे आजपर्यंत. आणि आमच्या कॉलेजचा हा 5वा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला आणि पार पडला. या कार्यक्रमामध्ये आमच्या कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा सर होते, अध्यक्षा रीतादेवी मॅडम, प्रमुख पाहुणे राजेंद्र पाटील सर होते. त्यांनी फिजिओथेरपीबद्दल मार्गदर्शन केले योग्यरित्या आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा पण दिल्या. आता नांदेडमध्ये 5वं कन्व्होकेशन हे आमच्याच कॉलेजमधून झालेलं आहे. एकमेव मूळचं कॉलेज म्हणजे जुनं कॉलेज आमचं आहे. तिथून आमचे चांगल्या प्रकारचे डॉक्टर घडून बाहेर पडत आहेत, नामांकित असे. आमच्या कॉलेजमध्ये विविध प्रकारचे शिबिर उपक्रम मोठमोठाले राबविण्यात येत आहेत. त्यामध्ये कॉलेजमध्ये शिबिर घेतो आम्ही, परत वर्धा आश्रमामध्ये घेतो, परत पोलीस स्टेशनला घेतले, काही RTO ऑफिसला घेतले, असे वेगवेगळ्या ठिकाणी पूर्ण आम्ही उपक्रम राबवित राहतो. कॉलेजच्या निकालाबद्दल सांगायचं म्हणलं तर आमच्या कॉलेजचा जवळपास 3rd इयर 4th इयरचा हा 100% निकाल लागत आहे. फर्स्ट इयरचा पण चांगल्या प्रकारे लागत आहे. आता सांगायचं तात्पर्य तर नांदेडमध्ये 4 कॉलेज आहेत, त्यापैकी एक आमचं चांगलं नामांकित कॉलेज आहे 4 मध्ये. नमस्कार सर्वांना. मी अपरंपार स्वामी फिजिओथेरपी कॉलेजमधून डॉक्टर वर्षा सदावर्ते. मी इथे न्यूरोलॉजीची प्रोफेसर असून मला सांगण्यास आनंद होत आहे की दिनांक 23 तारीख रोजी आमच्या कॉलेजमध्ये दीक्षांत समारंभ पार पडलेला आहे. या कार्यक्रमात आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर जयप्रकाशजी मुंदडा, रीतादेवी मुंदडा, आमच्या कॉलेजचे प्रिन्सिपल, प्राध्यापक वृंद या आम्ही सर्वांनी मिळून 23 विद्यार्थ्यांचा सत्कार केलेला आहे आणि दीक्षांत समारंभ तसेच फर्स्ट इयरचा फ्रेशर्स समारंभ हा पार पडलेला आहे. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आमच्या कॉलेजचा पूर्ण स्टाफ, शिक्षक कर्मचारी, इतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांचा संपूर्ण सहभाग होता आणि कार्यक्रम हा अतिशय आनंदात आणि खूप उत्साहात पार पडलेला आहे. आमच्या कॉलेजमध्ये महत्त्वाचं महिला सक्षमीकरण, त्याच्यासाठी आम्ही वेगवेगळ्या महिलांसाठी कॅम्प घेतलेले आहेत. आमच्या कॉलेजच्या ज्या संचालिका आहेत डॉक्टर शारदा मुंदडा आणि डॉक्टर अजय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळे शिबिर आयोजित करतो. त्याच्यानंतर अनेक वृद्धाश्रमात आम्ही भेटी दिलेल्या आहेत, ज्यामध्ये आम्ही वृद्ध लोकांना ट्रीटमेंट दिलेली आहे. आमचं जे कॉलेज आहे हे फिजिओथेरपी कॉलेज आहे. त्या अनुषंगाने आम्ही मानदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी ज्या लोकांना अतिशय जास्त गरज आहे असे वर्षभरात आम्ही वेगवेगळे कार्यक्रम राबवत असतो. जसं की अपंग दिन आहे, शिवाजी महाराजांची जयंती आहे, त्याच्यानंतर फिजिओथेरपी दिन आहे. असे प्रत्येक दिवस जे विद्यापीठाअंतर्गत असतात ते आम्ही प्रत्येक दिवस इथे साजरा करतो. जे फिजिओथेरपीचे विद्यार्थी आहेत, आजचा जो दिवस आहे हा आज आमच्यासाठी खूप सुवर्ण दिवस आहे. कारण सुरुवातीपासून आम्ही फिजिओथेरपीमध्ये माझीच डिग्री होऊन आता जवळपास 20 वर्ष झाली आहेत. सुरुवातीला जे कष्ट आम्हाला होते सध्याच्या पिढीला तसे नाही आहेत. कारण घरोघरी फिजिओथेरपीचा एवढा अवेअरनेस वाढलेला आहे की आता लोक आमच्याकडे डायरेक्ट येत आहेत. त्याच्यामुळे येणाऱ्या विद्यार्थ्यांना हा अतिशय सुवर्ण काळ आहे. फील्ड खूप चांगली आहे आणि आमचं जे प्रोफेशन आहे याचा अवेअरनेस समाजामध्ये खूप जास्त वाढलेला आहे.
प्लेसमेंट आमच्याकडे मिळते ना. आता आम्ही हळूहळू MPTचा सुद्धा प्रस्ताव टाकला PGचा. त्याच्यानंतर आमचे काही इंटर्न विद्यार्थी आहेत, काही PG झालेले आहेत, काही प्राध्यापक म्हणून लागलेले आहेत, तसेच काही जण यशस्वीरित्या प्रॅक्टिस करत आहेत. ग्रामीण भागात तसेच शहरी भागामध्ये प्रॅक्टिस करतात. 2018 पासूनचं आमचं कॉलेज आहे आणि जवळपास 5 बॅचेसला आम्ही कन्व्होकेशन दिलेलं आहे.